तर राहुल गांधी लातूरहून दिल्लीसाठी रवाना झालेले आहेत। अमरावती आणि सोलापुरातील सभेनंतर राहुल गांधी लातूरमध्ये मुक्कामी होते। नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने राहुल गांधींना लातूरमध्येच मुक्काम करावा लागला होता। काँग्रेसचे नेते अमित देशमुख आपल्या सोबत आहेत। सर, राहुल गांधींचा लातूर मुक्काम होता, काय आढावा बैठक झालेली आहे, कार्यकर्त्यांशी काय चर्चा झाली आहे का राहुल गांधींची, आणि त्याचबरोबर काय मराठवाड्यातल्या ज्या काही निवडणुकांच्या संदर्भातली माहिती त्यांनी घेतली आहे का? राहुल गांधीजी यांचा अचानकपणे लातूर येथे मुक्काम घडलेला आहे। ते काल सायंकाळी आले। काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचं उत्साहामध्ये स्वागत केलं। या निवडणुकीमध्ये विशेषतः जे काँग्रेसचे कार्यकर्ते हिरिरीने पुढे आहेत किंवा कार्यरत आहेत, त्यांची भेट राहुल गांधी यांची झाली, त्यामुळे एक त्यांच्यामध्ये ऊर्जा निर्माण झालेली आहे। राहुल गांधी यांनी या निवडणुका संदर्भामध्ये देखील माहिती जाणून घेतली। मराठवाड्यातल्या ज्या जागा आहेत त्या संदर्भामध्ये त्यांनी विचारपूस केली आणि आत्मविश्वास असा आहे की महाविकास आघाडी ही महायुतीच्या खूप पुढे राहील महाराष्ट्रात, आणि विशेषतः मराठवाड्यामध्ये 2/3पेक्षा अधिक जागा महाविकास आघाडी जिंकेल असा विश्वास आम्ही त्यांच्याकडे व्यक्त केलेला आहे। आणि काल ते राहुल गांधी सोलापूरला होते, काही दिवसापूर्वी भंडारा गोंदिया येथे होते, आणि या दोन्ही जागा काँग्रेस जिंकेल असा आम्हाला विश्वास आहे। कॅमेरामन विनोदसह महेंद्र जोंधळे, TV9 मराठी, लातूर।